आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मकर संक्रांतीनिमित्त नागपूर शहरातील उड्डाणपूल आज बंद। नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून उड्डाणपुलावरून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध। सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर डाउनलोड करता येणार। येणाऱ्या 10वी आणि 12वी परीक्षांमधील कॉपी पकडण्यासाठी 14 भरारी पथकांची निर्मिती। राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांच्या आदेशाने पथकांची निर्मिती। परीक्षांमधील गैरप्रकार भरारी पथकं रोखणार। बीसीए, बीएमएस, बीबीए सह इंटिग्रेटेड एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी आजपासून सुरू। ही नोंदणी प्रक्रिया 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार। सीईटी परीक्षा 28 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये घेतली जाणार। टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची जाहीर। टीईटी 2025 परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार। परीक्षा विभागाच्या आयुक्तांची माहिती। राज्यामध्ये आरटीई प्रवेश नोंदणीमधून इंग्रजी माध्यमांच्या शाळा बाहेर। महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक लोक संघटनेचा निर्णय। इंग्रजी शाळांची 2000 कोटींची थकबाकी शासनाकडे प्रलंबित। नवी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कोणी जखमी झाल्यास किंवा मरण पावल्यास संबंधितांना भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। लवकरच आदेश काढले जाणार, न्यायालयाकडून स्पष्ट। ब्लिंकिटची 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय। आपचे नेते राघव चड्डा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी। कुख्यात गुंड अबू सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्यानं त्याला 2 दिवसांचाच आपत्कालीन पॅरोल पोलीस बंदोबस्तासह देता येईल। राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टामध्ये सांगितलं। मोठ्या भावाच्या निधनाचं कारण देत सालेमकडून 14 दिवसांचा पॅरोल देण्याची मागणी। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान, मात्र अद्याप महापौर पदाचं आरक्षण जाहीर नाही। महापौर आरक्षणाची सोडत जाहीर न होता निवडणूक होण्याची पहिलीच वेळ असल्यानं संभ्रमाचं वातावरण। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाण्यामधील विविध प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्याचं वाटप। ईव्हीएम मशीन प्रत्येक प्रभागामध्ये सुखरूप जाण्यासाठी महापालिकेकडून बसची व्यवस्था। महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईमध्ये 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ब्लॉक। आज मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घोषित। ब्लॉकमुळे आज आणि उद्या 288 लोकल फेऱ्या रद्द राहणार। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर एसी लोकलचं गिफ्ट मिळणार। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत हार्बर रेल्वेवर पहिली एसी लोकल दाखल होणार। सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर सोमवार ते शनिवार रोज 14 फेऱ्या चालवल्या जाणार। बोरिवलीमधील संजय गांधी उद्यानामधील भारतीय सिंहिणीनं 3 छाव्यांना जन्म दिलाय। उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली माहिती। अभिनेता जितेंद्र यांनी मुंबईतील मालमत्ता 559 कोटींना विकली। ही मालमत्ता त्यांची आणि पुत्र तुषार कपूर यांच्या संयुक्त मालकीची। बांगलादेशी महिलेला बेकायदेशीरपणे देशामध्ये प्रवेश केल्याबद्दल गेटवे ऑफ इंडियाजवळून अटक। 5 जानेवारीला महिलेला ताब्यात घेतल्यानंतर कुलाबा पोलिसांकडून तिच्यावर परकीय नागरिक कायद्याअंतर्गत नवीन गुन्हा दाखल। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी आजपासून 3 दिवस ड्राय डे। मतदान निर्भय मुक्त वातावरणामध्ये व्हावं यासाठी बार बंद ठेवण्याचे आदेश। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काही प्रमुख रस्ते बंद। सुरळीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची वाहतूक पोलिसांचं आवाहन। आजपासून 16 तारखेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असणार। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर। सुट्टीमुळे उद्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं आयडीटीआर आळंदी रोड आणि दिवे कार्यालय इथले सर्व कामकाज बंद राहणार। 29 महापालिका निवडणुकांच्या जाहीर प्रचाराचा तोफा काल थंडावल्या। मात्र जाहीर प्रचार संपला तरी घरोघरी जाऊन प्रचाराला मुभा। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये 30 लाख मतदार हक्क बजावणार। पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गटासाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार। 3605 मतदान केंद्र असणार।